शेतून पुढे मग काय सोडा यानंतर काशीनाथांना शेवटी यांचा सत्कार जिल्हा परिषद सदस्य यानंतर काशीनाथांना शेवटी यांचा सत्कार प्रताप जाधव यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. जिल्हा परिषद यांचा सत्कार विक्रमाने यांनी करावा असं त्यांना विनंती करतो. आणि पाटील शांत टाकावं करू नका शांत आपण माहिती आहे साहेब तुम्ही सत्कार करायचं यानंतर संचलन करे वाटाणे साक्षी शेवटे साक्षी शेवटे बाया सुनील कोरोडकर समितीकर भाऊसाहेब सोनवकर दुधगोळीकर पाचशेंना त्याच्या भाऊसाहेब नसतात भाऊसाहेब सोनवकरांच्या वतीने सोनवकरांनी सत्कार समारंभ स्वीकार करावा. आम्ही आमच्या अध्यक्षाला कुठला बोलतो शीतल माधव कुडाळ अभिनेते आमिरभाई यांचा सत्कार आदरणीय साहेबांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. यानंतर किरणजी कोकणे साहेब यांचा सत्कार साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. किरणजी कोकणे साहेब यांचा सत्कार तालुक्याच्या वतीनं करत आहे अशी मी त्यांना विनंती करतो. चला
त्याचप्रमाणे युवक अध्यक्ष अजितदादा पाटील यांचा सत्कार तुकाराम गावडे पाटील यांनी करावा अशी मी त्याला विनंती करतो. राज्य सदस्यांचा यानंतर महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य माणिक लोखंडे यांचा सत्कार यांनी करावा अशी मी त्याला विनंती यानंतर महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस रामदास सरकारडे यांचा सत्कार केंद्र सभेने करावा अशी मी त्यांना विनंती करतो. रामदास यांना प्रदेश कार्यकारिणी सदस्य रमेश चव्हाण यांचा सत्कार सुनील सोनकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. प्रदेश कार्यकारिणी सदस्य संदीप नाळे यांचा सत्कार रामदास सोनकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. विद्यार्थ्याकडे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तुकले यांचा सत्कार शेवटी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर महिला मंडळ अध्यक्ष निशाताई माने यांचा सत्कार नेकाताई चव्हाण यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीचे उमेदवार पुढे निवडणुकीला सामोरे गेले. मी त्यांना सर्व उमेदवारांना विनंती करतो की जे कोणी इच्छुक असतील त्यांना या ठिकाणी काय करा माझ्या तुम्ही नियुक्त करा दिले जरा सत्कार स्वीकारा मग आता तुमचं एक सत्कार आहे त्यामुळे तुम्हाला सत्कार करू द्या. निवडणूक करते तुम्ही करा साहेब. निवडणूक करा. 2 मिनिट पुढे. हे जाऊ द्या.
आता मी शॉर्ट शिवराज मुळे यांचा सत्कार माधवनाथ पवार यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी दोघांचा सपोर्टिंग सत्कार करण्यात येत आहे. साहेब त्यांचा सपोर्टिंग सत्कार करत आहेत. या ठिकाणी संजय नगरे पंचायत समिती वाटर निंबाळकर गण यांनी 2 मिनिटात आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. संतोष करे मी पंचायत समितीसाठी माझ्या भागाकडून उभी होते आपल्या पक्षातून. या दरम्यान मला आपल्या सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खूप मदत केली, खूप सहकार्य केलं. माझे मामा आणि माझ्या काकाचा पत्रकार यांच्या दोघांचा खूप सपोर्ट होता मला सगळ्या नाही सोपारी पक्षाची मला ही संधी दिली त्याबद्दल मी साहेबांसाठी आपल्या पक्षाचे आभार व्यक्त करते आणि मला इथं 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल परत जिल्हा परिषदेने मला पक्षाने निवड दिली त्याबद्दल पक्षाचा पण आभार मानतो. इथून पुढे पक्षाचे एक निष्ठा काम करेन. पक्षाने स्वतः पक्षाचा आभार मानतो. धन्यवाद. यानंतर बरोड पंचायत समिती कानून साक्षी शेवटे यांनी आपलं 2 मिनिटात मनोगत व्यक्त करावं. मला पंचायत समिती गणातून उमेदवार म्हणून उभं राहण्याची संधी दिल्याबद्दल मी आभार व्यक्त करते. मी वकील नक्कीच होईल पण पक्षाचं आयुष्यभर काम करेल तर मी सांगू नाही शकत. मी राजकारणातच नाही जाणार. यानंतर कोळकी पंचायत समिती गणातून सुनील सोनवणकर यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. युवकाध्यक्ष तालुका युवकाध्यक्ष होतो. मला कोळकी पंचायत समिती गणातून उमेदवारीसाठी संधी दिली त्याबद्दल जानकर साहेबांचे आणि पक्षाचे मी आभार मानतो. आणि ही उमेदवारी लढत असताना एक असा अनुभव आला की या राष्ट्रीय समाज पक्षामध्ये आपल्याला स्वतःहून सर्व जे गोष्टी आहेत ते स्वतःहून शिकता येतात आणि सर्व त्यांच्या घरोघरी जाऊन प्रचार केला. त्यातून इतका मोठा अनुभव आला, भरपूर ओळखी पण झाल्या.
आणि समाधान भरपूर वाटतंय. मी यापुढेही राष्ट्रीय समाज पक्षाचे कंटिन्यू काम करतच राहणार, कारण पहिल्यापासून राष्ट्रीय समाज पक्ष हा आवडता पक्ष आहे. आणि ही संधी दिल्याबद्दल आणि आपल्या इथं बोलण्यासाठी संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. यानंतर तळगाव पंचायत समिती गण शीतल महादेव कुलाल यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार, माझे नाव शीतल महादेव कुलाल. तळगाव पंचायत समितीचे मी उमेदवार होते. सर्वप्रथम राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेब यांना 98व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. निवडणूक लढवत असताना माझे आलेले अनुभव, प्रत्येक घरोघरी जाऊन आम्ही मतदान मागितले, कोणीही नाही म्हणले नाही, सगळे देणार म्हणले. तो उत्साह बघून मला एवढा जीव म्हणजे आनंद झाला की बाबा आपल्याला कोणच नाही म्हणत नाहीये, देणार बोलले. मला 384 मतदान पडलं, पण माणसाने काय केलं, देणार बोलले आणि पाठीमागून फसवलं, म्हणजे मतदान दिलं नाही. पण हा पक्ष आपला असा आहे, जरी गरीब असला तरी इमानदार आणि प्रामाणिक आहे. त्याच्यामुळे माणसाने इमानदारीला आणि प्रामाणिकपणेला मत द्यावी असं मला वाटतं. फक्त तोंडावर गोड बोलू नये, आपलं कर्तव्य आपण व्यवस्थित पार पाडावं. जाता जाता एवढं सांगेल, फूल है गुलाब का खुशबू लिया करो, फूल है गुलाब का खुशबू लिया करो, पक्ष है गरीब का समझ लिया करो, समझ लिया करो. धन्यवाद. यानंतर राज्य कार्यकारिणी सदस्य यांचे आपण सत्कार समारंभ केल्यानंतर या ठिकाणी मी विनंती करतो की नाळे मिस्त्री यांनी साहेबांच्या पुढे येऊन बसावे अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर संदीप नाळे यांनी आपल्या 2 मिनिटात ओळख करून द्यावी. नमस्कार, मी संदीप श्रीरंग नाळे. यानंतर कार्यकारिणी सदस्य रमेश चव्हाण. राष्ट्रीय समाज पक्ष पलटण तालुक्याच्या वतीने आज आपण जानकर साहेबांचा वाढदिवसाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे तसंच पाहायला गेलं तर जानकर साहेबांचा वाढदिवस 19 एप्रिलला. आता आपल्याला तारीख मिळाली, जवळ महिन्यानंतर तारीख मिळाली. आतापर्यंत साहेबांच्या वाढदिवसाचे कार्यक्रम चालले होते. तर मी साहेबांना धन्यवाद देतो की त्यांनी पलटण तालुक्याला आपल्याला आमच्या विनंतीला मान देऊन आपल्याला तारीख दिली आणि वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करण्याची परवानगी दिली. तसेच साहेबांना मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो, सुख समृद्धी संपत्ती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मी रमेश चव्हाण, माजी महाराष्ट्र राज्य कार्यकारी सदस्यापदी साहेबांनी आणि मान्य काशीनाथ शेवटे आणि प्रदेशाध्यक्ष अजितदादा यांनी जी निवड केली ते निवडीबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. आणि पक्षाचा ऋणी राहील की मी माझ्या विश्वास ठेवून एवढी मोठी जबाबदारी मला दिली आणि ही जबाबदारी मी समर्थपणे पेली. सर्वांना काय देतो आणि ते थांबतो. 12 वर्ष, 13 वर्ष, यानंतर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरणजी कोकणे साहेब यांनी यानंतर कार्यकारिणी सदस्य माणिकमामा लोखंडे यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. यांनी जे संघटन उभा केलं त्या संघटनापासून मी त्याच्यात काम करत असतो. पण पक्षाच्या काय या पदावर निवड केली राज्य कार्यकारिणीच्या ते पहिल्यांदाच मला वाटतं होत आहे. त्याच्यामुळं पक्षाचा मी ऋणी राहील आणि सतत पक्षाच्या कामच करत राहणार, त्याच्याबद्दल निश्चय करावा. या ठिकाणी बाळासाहेब भैया चुकले यांनी समोर पुढच्या वरती येऊन स्थानपन्न व्हावं. मराठा क्रांती मोर्चाचे खंदे समर्थक
यानंतर अक्षय तावरे तालुका शहर प्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना यांनी या ठिकाणी उपस्थित राहून आपला सत्कार स्वीकारावा. या ठिकाणी बनकर मिस्त्री यांचा एक सत्कार महादेव कोळा यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे अक्षय पवार यांनी या ठिकाणी उपस्थित राहावं त्यांचा एक सत्कार करण्यात येत आहे. अक्षय पवार त्याचप्रमाणे किरण झगडे यांनी या ठिकाणी उपस्थित राहावे त्यांचा एक सत्कार करण्यात येत आहे. बाळासाहेब बाहेर चुकले गुरुजी यांचा सत्कार जानकर साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर किरणजी गोपने यांनी आपलं मार्गदर्शन या ठिकाणी असं व्यक्त केलं. आज या ठिकाणी फलटण तालुक्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने राष्ट्रनायक आदरणीय जानकर साहेबांच्या 58व्या वाढदिवसानिमित्त 58,000 रुपयांचा पक्षनिधी प्रदान सोहळा या सोहळ्यासाठी उपस्थित असणारे आदरणीय राष्ट्रनायक माननीय महादेवराव जानकर साहेब, त्याचबरोबर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ नाना शेवते साहेब, राज्य कार्यकारिणी सदस्य माणिक मामा लोखंडे, त्याचबरोबर आमचे युवकचे प्रदेशाध्यक्ष आदिदादा पाटील, माझे सहकारी प्रदेश सरचिटणीस खंडराव अण्णा सरग, त्याचबरोबर तालुका अध्यक्ष माने साहेब कुलाळ साहेब असतील व सर्वच उमेदवार बिचुकले साहेब असतील, त्याचबरोबर गावडे पाटील आहेत आणि सर्वच प्रमुख निलेश लाडगे आहेत. बांधवांनो, आज या ठिकाणी जानकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण उमेदवारांचा सत्कार सुद्धा घेतला. म्हणजे जे उमेदवार जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी निवडून लढले होते 4 महिन्यापूर्वी आणि ते लोक आज सुद्धा पक्षामध्ये तुमच्या सोबत काम करतात, इथं आल्यानंतर त्यांचं मनोगत ऐकलं. म्हणजे हे गरजेचं आहे. आपण काय करतो, इलेक्शनच्या काळामध्ये घाईगडबडीमध्ये कुठेतरी उमेदवार उभा करतो आणि नंतर ते उमेदवार कुठं जातात आणि पक्षाचे हे राहत नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही चांगल्या पद्धतीनं आज त्यांचा मान सन्मान केला, त्यांचं मनोगतीच या ठिकाणी ऐकलं. काही आता आमच्या ताईंची या ठिकाणी कुलाळताईंची मला वाटतं पहिलीच निवडणूक होती. त्यांनी सांगितलं लोक गोड बोलतात आणि लोक अशा पद्धतीने मतदान देत नाही, आपण आपल्या कामाशी प्रामाणिक असलं पाहिजे. फार मोठा संदेश त्यांनी या ठिकाणी दिला. आज तुम्हाला निवडणुकीमध्ये जे काही मतं मिळाली ती मतं तुमची पहिली निवडणूक आहे, परंतु आज हे रोपटं तुम्हाला जे मिळालेलं आहे तुमच्या सत्कारामध्ये, या रोपट्याला जसे फुलं येतात, एक फुलं आलं की समजायचं की एक नवीन माणूस, एक नवीन कार्यकर्ता आपण एखाद्या गावामध्ये नेमला पाहिजे. त्याच्या माध्यमातून 100 मतांना आपल्याला पुढच्या वेळेस ऍड झालं पाहिजे. अशा पद्धतीनं पुढची 5 वर्ष आपल्याला काम करायचं आहे आणि ते काम करत असताना तुमच्यामध्ये तुमचं नेतृत्व क्षमता वाढणार आहे. हा राष्ट्रीय समाज पक्ष म्हणजे एक पक्ष आज आपण जर बघितलं तर माणसाच्या मानव निर्मितीपासून आजपर्यंत, पृथ्वीच्या निर्मितीपासून आजपर्यंतच्या इतिहासामध्ये या ज्यावेळेस माणसाला प्रगत माणूस तयार झाला, हा संघर्ष जो होता तो सत्तेसाठीचा संघर्ष होता, राजा बनण्याचा संघर्ष होता. आजच्या काळामध्ये आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं 1947ला. आजच्या काळातला राजा कोण आहे? राजाशाही पद्धत त्यावेळेस बंद झाली, परंतु आजचा राजा जो आमदार असतो, खासदार असतो, जो मंत्री असतो, जो मुख्यमंत्री असतो, जो पंतप्रधान असतो, तो राजा असतो. आणि राजा बनण्याचे जे काही मार्ग आहे तो महामार्ग आदरणीय राष्ट्रनायक मान्य महादेवराव जानकर साहेब यांनी आपल्याला सर्वसामान्य माणसांना राजमार्ग खुला करून दिलेला आहे. आणि याच्यावरून आपण जात असताना हा संघर्ष काही बारका नसतो. हा संघर्ष जानकर साहेबांकडे बघितलं की आपल्याला जाणवतो हा किती मोठा संघर्ष आहे. आणि या संघर्षाच्या इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी आपल्या सर्वांचे बांधवांना या ठिकाणी निवड झालेली आहे. त्याच्यामुळं
विविध क्षेत्रामध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायचा असेल तर त्या राजकारणाशिवाय आणि या पक्षाशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि आपण सर्वसामान्य माणसांना एक एक माणसाच्या पद्धतीने जोडत जाऊन हा पक्ष मोठा करण्याचं काम आपल्यावरती जबाबदारी आहे. आदरणीय जानकर साहेबांना या माढा लोकसभेमधून 2009 साली आपल्या फलटण विधानसभा मतदारसंघातून 1 लाख मतापैकी 32,000 मतदान, म्हणजे इथं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारापेक्षा सुद्धा जादाचं मतदान तुम्ही या ठिकाणी दिलं होतं. अशा पद्धतीने 2 नंबरची मतं या फलटण विधानसभेत दिलेली आहेत. त्या तुमचा तालुका जागरूक आहे आणि प्रत्येक इलेक्शनला तुम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने असता 1 नंबर 2 नंबर 3 नंबर मध्ये पक्ष असतो. कालच्या विधानसभेला सुद्धा चांगल्या तुम्ही पळाला सर्वजण आणि या ठिकाणी चांगली मतं घेतली. इथून पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीने आपण काम करावं आणि येत्या 24 आणि 25 तारखेला जे शिबिर या ठिकाणी आपल्या इथं व्हायला होत आहे पाचगणीला, त्या शिबिरासाठी सुद्धा जास्तीत जास्त लोकांनी आलं पाहिजे. कारण आपल्या पक्षामध्ये काम करत असताना बरेचशी मोठमोठी मंडळी त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे. त्या ठिकाणी तिथं येऊन आपण त्यांचं जर ऐकलं तर आपल्याला पुढच्या भविष्यामध्ये कशा पद्धतीने एक काम करायचं त्याची दिशा आपल्याला तिथं मिळणार आहे. त्याच्यामुळे ज्यांना शक्य होईल, काही विद्यार्थी असतील, काही आपले वेळ काढून त्यांनी सर्वच माणसांनी म्हणजे जीव उपस्थित असणाऱ्या बऱ्यापैकी सर्वांनी जरी तिथं आलं तरी त्यांना पुढच्या आयुष्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने पक्षाचं काम करायचंय, आपल्याला कोणतं विजन घेऊन पुढे जायचंय, आपल्याला काम करत असताना अडचणी काय येतात आणि त्या कशा दिसतारायच्या याच्या सर्वच मार्गदर्शन त्या ठिकाणी होणार आहे. प्रत्येक विविध क्षेत्रातली माणसं म्हणजे पत्रकार क्षेत्र असेल, सामाजिक कार्यकर्त्याचं क्षेत्र असेल, त्या ठिकाणी अर्थ क्षेत्राचं क्षेत्र असेल, सर्व क्षेत्रातील मान्यवर माणसं या ठिकाणी आपलं मार्गदर्शन करणार आहेत. त्याच्यासाठी आपण सर्वांनी यावं आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आपण कार्यक्रम चांगल्या पद्धतीने घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार मानतो. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. यानंतर युवक प्रदेशाध्यक्ष अजितदादा पाटील, मुलुक मैदान तोप राष्ट्रीय समाज पक्ष यांनी उपस्थित राहिले.